ॲमेडिया कंपनीचा घोटाळा, पुण्यात जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार, 22 दस्त नोंदणीची चौकशी, पुण्यातल्या 22 व्यवहार हे रडारवर आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशी माहिती दिली आहे। पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचेच नाही तर पुण्यातल्या इतर 22 जमिनींच्या व्यवहारांच्या फायलींची तपासणी सुरू आहे। स्टॅम्प खरेदी सुद्धा उघड होईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं पुण्यातल्या जमिनीचे मोठे घोटाळे समोर येण्याची चिन्ह आहेत। पार्थ पवारांच्या कंपनीला विकलेल्या जागेबरोबरच पुण्यातल्या बोपुड इथल्या शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याच्या प्रकरणाचाही यात समावेश आहे। नोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालयातील सहाय्यकाच्या समितीकडून 22 भूखंडांवरील व्यवहाराची कसून तपासणी सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? या संदर्भामध्ये आज मी नोंदणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकाळी बोललो। ते म्हणाले की त्यांच्याकडे अशी विशिष्ट अशी माहिती नाहीये, पण राज्याचे मंत्री आहेत, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग बघतात आणि पुण्यात राहतात आणि कोथरूडमध्ये त्यांचं निवासस्थान आहे, तर त्यांनी माध्यमांना आता जी माहिती दिली त्याप्रमाणे 1-2 नव्हे तर 22 व्यवहाराची चौकशी सुरू झालेली आहे। म्हणजे हा जो करामती तहसीलदार आहे चंद्रकांत येवले, याच्या अनेक करामती आता बाहेर येत आहेत। मला काल समजलं दीपाली की जे 2 ऍग्रीकल्चर आणि हे जे मुंडव्यातले प्रकरण, त्याच्याशिवाय आणखीन एक कृषी विभागाची जमीन आहे जी अशीच त्यांनी खासगी कंपनीला, एका खासगी लोकांना, एका तहसीलदाराने दिलेली आहे। त्यामुळे पुण्यात जर 22 व्यवहार रडारवरती असतील चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर मग स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पुणे शहर आणि महाराष्ट्रातला कदाचित सगळ्यात मोठा लँड स्कॅम चा घोटाळा आता हळूहळू बाहेर येताना दिसतो आहे। आणि महसूल विभागातली यंत्रणा किती चुकीच्या पद्धतीने काम करत होती, कुठली सुपर पॉवर होती की जे हे काम करून घेत होती, असे असंख्य प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनाच पडलाय। आणि त्याप्रमाणे आता हा 22 व्यवहार जेव्हा समोर येतील, त्या 22 व्यवहारांचे सगळे तपशील चंद्रकांत पाटील माध्यमांना सांगतील। त्याच्यानंतर त्याचे पॉलिटिकल फॉलोआउट काय होतात ते आपण समजू शकतो। पण पुण्यातले 22 व्यवहार रडारवरती आहेत, क्रमांक 2च्या शहरातलं, यातच सगळं आलं असं बऱ्याच जणांचं मत आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।